Hello student, how are you? We have studied yesterday triangle, isosceles triangle and right angle triangle. Pythagoras, you know, hypotenuse square is equal to base square is plus height square. You are knowing the triplets, okay? It carries 1 marks, triplet. Hypotenuse, you have to evaluate, it carries 2 marks. Means also one theorem, Pythagoras, carries 3 marks. Okay. So today we are going to study the parallel lines. What is meant by parallel line? You know everything. Okay. From 7 to 12 standard. These are the parallel lines. They are not touching to each other. बरोबर का नाही? एकमेकाला कोणत्याही दोन रेषा छेदत नाही, त्यांना समांतर रेषा म्हणतात. बरोबर की नाही? आणि ही काय आहे? एक छेदिका. आता एका समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता 4 कोन तयार होतात. बरोबर की नाही? आता 4 कोन कोणते तयार होतात? एक करस्पॉन्डिंग अँगल तयार झाला 110 आणि x. आता 110 आणि x अँगल झाला तर हे समजा 110 आणि x अँगल, तर x अँगलचं माप तर ते कसे आहेत? समजा इथं A दिला आणि हा B दिला, अँगल A इज इक्वल टू अँगल B. कोणता असतो? B. म्हणून x इज इक्वल टू 110 डिग्री. हे झालं आन्सर. काय झालं? आन्सर 110 डिग्री. हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल. नाउ then after we study the alternate angle. We know the alternate angle 70 degree and y degree. Suppose this will be C and this will be D. The angle C is equal to angle D. Alternate angles are also equal. So measurement of angle C is equal to 70 degree. It has given 70 degree, बरोबर? The y is equal to also 70 degree, 70 degree. 70 अंशाचाच कोन होईल, कारण अल्टरनेट कोन्स आर, अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. सी अँगलचं माप 70 आहे, तर डी अँगलचं माप सुद्धा किती होणार आहे? 70 होणार आहे. म्हणजेच सी इज इक्वल टू 70 डिग्री. देअरफॉर वाय इज इक्वल टू 70 डिग्री. आता पुढचा जो अँगल आहे हा कोइंटरियर अँगल आहे, अंतरकोन. बरोबर की नाही? समजा आता इथे ए आणि बी दिला, तर तो इंटरियर अँगलचा काय आहे कॅरेक्टर? अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच इंटरियर अँगल एक बेरीज जर केली दोघांची तर ते किती येतात? 180 अंशाचे. मग इंटरियर अँगल तुम्हाला 105 दिलाय प्लस h डिग्री इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 180 डिग्री. ए प्लस बी इज इक्वल टू 180. मग आता 105 अधिक x डिग्री इज इक्वल टू 180. मग 105 प्लस आहे ना, डावीकडे येतं, उजवीकडे गेल्यावर काय होणार? मायनस. आणि म्हणून x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस किती? 105 डिग्री. बरोबर की नाही? मग आता 180 मधून 105 वजा केले, मायनस केले, तर किती राहतील? x डिग्री इज इक्वल टू 75 राहतील का नाही? 75 डिग्री.
बरोबर की नाही? इथे करा, समजा 180 डिग्री मायनस किती 105, हे 10 आहे ना, कॅरीज 1, 8 minus 1 7, बरोबर, हे मायनस 1 minus 1 0, दिस इज 75 डिग्री, हे आन्सर, बरोबर. आणि अशा प्रकारे बायसेक्ट जर केलं या लाईनने, समजा पी ही बायसेक्ट आहे, एल आणि एम, एल लाईन्स and M lines are parallel bisecting to the line P. So we get 4 angles, okay? Corresponding angle equal, alternate angles are equal, and if you want to find out the interior angle, 105 plus x is equal to 180 degree and so on, okay? Thank you. अभ्यास करायचा आणि 2 marks या. Oh, bye bye.